रोज काढण्यासाठी छोट्या बॉर्डर रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या 5 अगदी सोप्या आणि छोट्या-छोट्या बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सान्वी आर्ट वन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, मध्ये एक एस आकार काढलेला आहे. मी आपला इंग्रजी एस असतो ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. पुन्हा मधून एक रेषा काढलेल्या आहेत बघा, आणि त्याला टोकाला पानं काढून घेतलेली आहेत. आणखी एक एक रेष काढलेली आहे, क्रॉस रेषा काढायच्या आहेत. आणि जे आपण एस काढलेले आहेत त्याच्या डोक्यावरती छोटी छोटी तीन पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. त्यामध्ये सफेदच रंग भरलेला आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर भरायचे नाही आहेत. सफेद रंगच मी थोडा थोडा टाकलेला आहे. नंतर मी त्यामध्ये गुलाबी रंगाचा डॉट देऊन घेतला. तर वरती एक तुऱ्याप्रमाणे आकार फुलांना काढून घ्यायचा आहे, त्यामुळे एक सुंदर लुक येतो रांगोळीला. बघा, मी तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. आता पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि पटकन होणारी आहे. रोजची बॉर्डर रांगोळी आपण दरवाजासमोर, रोज देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी अगदी सोपी आहे. बघा, आता पानांमध्ये एक एक डॉट देऊन घेतलेला आहे मी सफेद रंगाने. बघा, पानांमध्ये डॉट देऊन घेतला. आता ज्या दुसऱ्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती ऑरेंज कलरचे डॉट दिले आणि छोट्या रेषांवरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता मध्ये आपण हळदी कुंकाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपं असतं रांगोळी काढणं. थोडंसं आपण व्यवस्थित हाताला वळण असेल आपल्या, किंवा व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आणि कशी काढलेली आहे किंवा कसे रंग भरलेले आहेत ते सुद्धा मी या रांगोळीमध्ये सांगितलेलं आहे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. त्याची फांदी काढलेली आहेत बघा, त्या आपण 2 फांद्या काढलेल्या आहेत, त्याला एक सफेद डॉट देऊन घेतले. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा अगदी सोपी आहे. बघा, एक डॉट देऊन घेतलेला आहे मी. आपण इथे एक फूल तयार करून घेणार आहोत बोटाच्या मदतीने. जास्वंदाचं फूल बनवायचं आहे. तुम्हाला जर जास्वंदाची फुलं काढता येत नसतील तर या पद्धतीने तुम्ही अगदी काढून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. बघा, बोटाच्या मदतीने गोल गोल फिरवून काढायचे आहेत. काडीच्या मदतीने बघा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आतल्या बाजूला ओढून घेतलेला आहेत मी. ज्या पाकळ्या आपण काढलेल्या आहेत तिथे आतल्या बाजूला जो रांगोळी आहे ती ओढून घ्यायची आहेत. मध्ये थोडासा रंग टाकला, डार्क कलर, लाल कलर टाकलेला आहे. थोडासा डार्क करून घ्यायचा आहे आणि मध्ये जो तुरा असतो ना जास्वंदाच्या फुलाला, तो काढून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची. आता दोन्ही बाजूला आपण फांद्या काढून घेणार आहोत. तर फुलाच्या दोन्ही बाजूला मी फांद्या काढून घेतलेल्या आहेत. आता त्या फांद्यांना आपण पानं काढून घेणार आहोत. छोटी छोटी पानं काढायची आहेत. बघा, मी सफेद रांगोळीनेच छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर वगैरे भरत बसण्याची गरज नाही. झटपट काढायची असते, आपल्याला वेळ नसतो, तर त्यासाठी जास्त काही कलर भरलेले नाही. अगदी छोटीशीच बॉर्डर रांगोळी आहे ही. आणि टोकाला कळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा दोनही बाजूला. आता बरोबर उंबऱ्याचं मधोमध अंतर घ्यायचं आहे आणि मध्ये हे फूल काढून दोन्ही बाजूला कळ्या काढायच्या आहेत. थोडा थोडा पण रंग भरून घेतलेला आहे. सफेद आणि लाल रंगच भरलेला आहे. आता पानांमध्ये थोडा थोडा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची आणि अगदी पटकन होणाऱ्या आहेत या रांगोळ्या. बघा, हिरवा रंग दिल्यामुळे पानांना आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. दोन्ही बाजूला कळ्या काढून घेतलेल्या आहेत. लाल आणि पिवळ्या रंगानेच जे आपले शुभ रंग आहे त्या रंगानेच कळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता पुढची जी रांगोळी आहे ही सुद्धा, ह्या सर्वच रांगोळ्या बॉर्डर रांगोळ्याच आहेत बघा. एक क्रॉस लाईन मी काढून घेतलेली आहे. आता आपला जो मराठी 4चा अंक आहे ना, मराठी 4 तसा काढायचा आहे बघा. दोन्ही बाजूला मी गोल फिरवून मराठी 4 अंक काढून घेतलेला आहे. आणि प्रत्येक त्या 4च्या एका टोकाला आपण एक छोटंसं 3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. छोटंसं पान काढून घेणार आहोत. बघा, मी जो 4 काढलेला आहे त्याच्या टोकाला पान काढून घेतलं आहे आणि मागच्या बाजूला आपण 3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. 4 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत बघा.
मागच्या बाजूला मी फुलं काढून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. बॉर्डर रांगोळीच आहे. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. तर मध्ये थोडंसं आपण डॉट देऊन घेतलेले, त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही. तर फुलांमध्ये थोडंसं व्हाईट रंग आणि थोडासा पिवळा रंग आपण भरून घेणार आहोत. बघा, थोडा थोडा रंग मी भरून घेतला. पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. पानांच्या मागच्या बाजूला लाल रंगाचे डॉट देऊन घेतले. तर दोन्ही बाजूला फुलांच्या बघा कळ्या काढून घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्याशा बोटाच्या मदतीनेच मागच्या बाजूला ते डॉट ओढून कळी काढून घ्यायची आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण 2 रेषा देऊन त्यावरती सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. जसं की हळदी कुंकाचे डॉट असतात ना, त्याप्रमाणे. फुलांमध्ये थोडासा गुलाबी रंगाचा डॉट देऊन घेतला. आता जी फुलं काढलेली आहे त्याला वरती आपण तुरासुद्धा काढणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की ही रांगोळी दरवाजासमोर नक्की काढून बघा. अगदी सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारी आहे. फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर आहे रांगोळीचा. आणि पुढची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपीच रांगोळी आहे बघा. आता मधोमध आपण एक फूल काढून घ्यायचं आहे. डॉट देऊन फूल काढून घेतलेलं आहे बघा मी. 5 पाकळ्यांचं फूल आहे. तर ही सुद्धा बॉर्डर रांगोळीच आहे. तर ह्या सर्वच बॉर्डर रांगोळ्या आहे अगदी रोजच्या काढण्यासाठी झटपट होणारे आहेत बघा. दोन्ही बाजूला आपण फांद्या काढून घेणार आहोत फुलाच्या. तर छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. सफेद रंगानेच मी पानं काढणार आहे बघा. जास्त काही रंग वगैरे भरत बसण्याची गरज नाही किंवा जास्त ड्रॉईंग वगैरे करत बसायचीही गरज नाही. रोजची रांगोळी आहे. आता मध्ये एक रिकामी जागा दिसते तर तिथे एक सरळ रेषा मारून वरती आपण छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. आणि दोन्ही बाजूला छोट्या फांद्या काढलेल्या आहेत. तिथे सुद्धा आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर पानांमध्ये तो सफेद रंगच मी भरलेला आहे. जास्त काही कलर वगैरे भरलेला नाही. रोजची रांगोळी आहे. तर थोडा थोडा रंग भरून पानांना थोडासा काडीच्या मदतीने आकार देऊन घेतला. कळ्या काढलेल्या आहेत त्यालासुद्धा काडीने आकार देऊन घेतलेला आहे. आता फुलांमध्ये आपण थोडासा रंग भरून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येईल. आता तुम्ही या रांगोळीमध्ये रंग नाही भरला, फक्त हळदी कुंकू टाकून जरी रांगोळी ठेवली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. हळदी कुंकू टाकायला मात्र अजिबात विसरायचं नाही. फक्त सफेद रंगाने रांगोळी काढून ठेवायची नसते. त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू नक्की टाकायचं असतं. बघा, दोन्ही बाजूने थोडासा तुऱ्याप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. फुलामध्ये पिवळा डॉट देऊन घेतला. मध्ये मध्ये रेषा मारून घेतल्या. बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. 5 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या गुरुवारसाठी ही रांगोळी मी खास काढलेली आहे. स्वामी समर्थाच्या पूजेसाठी ही रांगोळी आहे बघा. ते स्वामींच्या कपाळावरती टिळा असतो तो मी काढलेला आहे. दोन्ही बाजूने आपण जे शुभचिन्ह काढल्यानंतर रेषा मारून घेतो त्याप्रमाणे रेषा मारून घेतलेल्या आहेत. खालच्याही बाजूला आपण रेष मारून घेतलेली आहे बघा. आता खाली लांब आखूड असा करून आपण 3 रेषा मारून घ्यायच्या आहेत. खालची जी रेष आहे शेवटची तिला गोल आकार खालच्या बाजूने काढून घ्यायचे आहेत. एक पाटाप्रमाणे आकार आपण काढून घेणार आहोत. मधल्या रेषेवरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. आता वरची जी रेष आहे तिथे आपण छोटी छोटी फुलं काढणार आहोत. बघा, दोन्ही बाजूला छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. स्वामी समर्थांच्या आपण गुरुवारी पूजा करत असतो तर त्यासाठी ही रांगोळी आहे. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. बघा, सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि तुम्हाला कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. देवासमोर,
तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर नक्की रांगोळी काढून बघा. आणि मग कोणती रांगोळी तुम्हाला आवडली नाही किंवा काही रांगोळीमध्ये माझ्या काही चुका जरी असतील तरी तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या सूचनांचं मी नक्कीच स्वागत करेल. किंवा रांगोळीबद्दल जरी काही सूचना असतील तुमच्या तरीसुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. बघा, ही सुद्धा रांगोळी अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. खाली एक आपण पाटाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. तर वरती थोडासा पानांचा आकार मी देऊन तिथे लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा रांगोळी. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्याच आहेत. नक्की काढून बघा. छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. धन्यवाद.